धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी आमच्या सर्वांच्या अभिप्राय महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय ते शिवक देण्यासाठी आणि म्हणूनच आमचे आदरस्थान आमच्या सर्वांचे लाडके यांना आदराने मी बाबाराजे म्हणतो. मंडळी खरं ज्यांच्या शुभास्ते दीप प्रज्वलन होत आहे असं आमच्या सर्वांचे लाडके माननीय टी.आर. गाळे साहेब त्यांनी व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय टी.आर. गाळे साहेब. आमच्या सर्वांचे लाडके आदरस्थान सन्माननीय छत्रपती शिवेंद्रजी भोसले शुभास्ते तसेच जिल्हा परिषद सदस्य नीताताई खरत मॅडम यांनी व्यासपीठावर यायचंय. उपस्थित सर्व नगरसेवक यांनी व्यासपीठावर यायचंय. तसेच नीनाताई घोडे मॅडम यांनी व्यासपीठावर यायचंय. याचबरोबर प्रथा विभागात प्लीज आपण विराजमान व्हावं. करायचंय सरचे स्वागत करायचंय सरचे स्वागत. तसेच आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. नगराध्यक्ष अमोलजी मोहिते साहेब तसेच सर्व नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य समाज बांधवातील सर्व समाज बांधव यांचे या ठिकाणी स्वागत करतो. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत पवित्र आहे आणि अभिमानाचा आहे. कारण आज आपण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती साजरी करण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. तसेच प्रास्ताविक म्हणजे कार्यक्रमाचा आरसा आजचा हा सोहळा केवळ अहिल्यादेवीच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी नाही तर त्यांचे विचार त्यांचे कार्य आणि त्यांची नीती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. 31 मे 1725 रोजी चौंडी गावात जन्मलेल्या अहिल्यादेवींनी पुढे 28 वर्ष मावळ्यांचे राज्य केले. पण ते राज्य सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी होते. त्यांनी काशीपासून रामेश्वर मंदिराला जीर्णोद्धार केला, घाट बांधले, विहिरी बांधल्या, खोदल्या, रस्ते केले. सर्वांचे महत्वाचे म्हणजे त्यांनी राजा हा प्रजेचा सेवक असतो हा विचार जगाला दिला. तसेच आज 18व्या शतकातील ती स्त्री जिने पती सासरे आणि मुलगा गमावल्यानंतर खचून न जाता प्रजेची मायेत तिची 301वी जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे जबाबदारीने आलेलो आहोत. तसेच महाराज साहेब आणि नगरपालिकेचं मी अभिनंदन करतो. सर्वप्रथम नगराध्यक्ष साहेब यांचे अभिनंदन करतो की तुम्ही आज आमच्या समाजासाठी एवढं सहकार्य करून नगर परिषदेतून कार्यक्रम बसवला. त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आभार मानतो. असं सहकार्य असंच प्रेम असाच आमचा कार्यक्रम दरवर्षी आपल्या सेवेतून व्हावा अशी विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी ज्या 3 नगरसेवकांनी समाजातली सहकार्य केलं माननीय अशोकजी छेडगे साहेब सभापती तसेच माननीय राजू गोरे साहेब तसेच शारदा वाघमोडे मॅडम यांचंही स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि राजू गोरे विनंती करतो अनेकांचं असलेलं प्रेम या प्रेमाचे श्रीमंती आमच्या सोहळ्याच्या निमित्तानं पाहतात. अनेक मान्यवरांच्या समेत हा सोहळा पार करतो. यानंतर आमच्या सन्मान करतो. महिलांना विनंती करतो हा सन्मान करा. लीनाबाई जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य नीताताई खरात यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मी लीनाताई आणि शेतात गव्हर्नमेंट मॅडम विनंती करतो त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करावा. याचबरोबर वनिता विक्रम शिंदे यांचाही सन्मान मी विनंती करतो लीनाताई आपण करावा. याचबरोबर शांता कोळी नगरसेविका याचबरोबर त्यानंतर नगरसेविका सौ अर्चना कांबळे करते सन्माननीय श्री बाळासाहेब खरात यांचाही सन्मान आपण या ठिकाणी विनंती करतो. राजू गोरे साहेब आपण हा सन्मान पार पाडावा. उद्योजक बाळासाहेब खरात आपलाही या ठिकाणी सन्मान होतो.
सातारा नगर परिषद संकेत सातेशेठ यांचा या ठिकाणी सन्मान होतो. गोपीशेठ भंडारी नगरसेवक यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. प्लीज गोपीशेठ भंडारी यांचा सन्मान करावा. हा सन्मान आहे त्या बाकीचा आणि तिच्या साम्राज्याचा आणि म्हणूनच असावं कुणीतरी तुमच्या आमच्या प्रेमाची हाक ऐकणार असावं कुणीतरी पाठीवरती शाबास. आज आपण पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींची 321वी जयंती आपण 301वी जयंती आपण साजरी करतोय. आणि या जयंतीच्या निमित्तानं आज सातारा नगरपालिका त्याचबरोबर सभापती आपले अशोक शेळगे, आपले नगरसेवक राजू गोरे, आपल्या नगरसेविका नागमोडेताई आणि आपले नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष सगळ्यांच्या याच्यातनं आज हा कार्यक्रम या जयंतीच्या निमित्तानं आपल्या गांधी मैदानावर या ठिकाणी घेतलाय. सर्व सातारा नगरपालिकेचे नगरसेवक आणि सर्व नगरसेविका मोठ्या संख्येनं आज या कार्यक्रमाला अहिल्या देवींच्या इथं उपस्थित आहेत. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं पण मी पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींना विनम्र असं अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जी हिंदवी स्वराज्याची आणि हिंदू धर्माची जी स्थापना केली, जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी बघितलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या दोघांच्याही जाण्यानंतर एक हे स्वप्न पूर्णत्वाला जाईल का, या देशातला आपले देवदेवता आपल्या हिंदू धर्मातली महत्वाची स्थळं जी आहेत ती टिकतील का, अशी भीती त्या काळामध्ये निर्माण झाली होती. हे इतिहासामध्ये आपण बघितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं छत्रपतींची स्वराज्याची ज्योत ती पेटवण्याचं, ती जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राजमाता अहिल्या देवींनी केलं, ही वस्तुस्थिती आहे. हा इतिहासही आपण कोणी नाकारू शकत नाही. आज जे अनेक आपल्या धर्मामध्ये आपल्या सर्व जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये जी देवस्थानं तुमच्या माझ्या किंवा हिंदू धर्म जो आहे या धर्माचं पालन करणाऱ्याच्या दृष्टीनं पवित्र होती, महत्वाची होती, त्या काळात मुघलांनी परकीय शक्तींनी नेस्तनाबूत करून टाकली होती, संपवून टाकली होती. आपल्या या सर्व धार्मिक स्थळांचं कुठेही नामशेष त्यांनी ठेवले नव्हते. पण परत एकदा ही सर्व धार्मिक स्थळं, आपली सर्व पवित्र ठिकाणं जी आहेत ती परत उभा करण्याचं काम हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींनी केलं. हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि आज त्याच सगळ्याचं आपण दर्शन घेतो. आपण त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला जातो. काशी असेल, इतर देवस्थानं असतील, अनेक देवस्थानं अहिल्या देवींनी पुनर्जीवन त्यांचं केलं. त्या ठिकाणी एक तिथल्या सर्व पंडित असतील, बाकीचे लोक असतील, यांना एक संरक्षण देण्याचं, अभय देण्याचं काम हे राजमाता अहिल्या देवीने केलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज त्यांच्याच आशीर्वादानं, त्यांच्याच मार्गावर आपण चाललोय. आज तुम्ही बघा, योगायोग या ठिकाणी आज आपण राजमाता अहिल्या देवींची जयंती उत्सव आपण साजरा करतोय. आणि अहिल्या देवी म्हणजे एक स्त्रीचं शक्तीचं रूप त्यांचं होतं. आणि आज त्यांच्याच आशीर्वादानं आज स्टेजवर बघितलं तर महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे. हे नक्कीच योगायोग आहे किंवा एक राजमाता अहिल्या देवींचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं आजच्या काळामध्ये महिलांच्या माध्यमातून आज त्यांना इथं जी काम करण्याची संधी सगळ्यांना आपल्या माध्यमातून मिळाली.
त्यामुळे आज तो आशीर्वाद ते स्वप्न अहिल्या देवींचं खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. दुसरं एक स्वप्न सातारकर म्हणून जे आम्ही बघितलं होतं किंवा ज्याचं आम्ही थोडंफार नियोजन करत होतो, मी असेल, उदयनराजे असतील, आमचे एक आणि आपल्या प्रामुख्यानं या सातारा शहर, तालुका आणि जिल्ह्यातल्या धनगर समाजाच्या बांधवांची एक इच्छा होती की सातारसारख्या ऐतिहासिक शहरामध्ये अहिल्या देवींचा पुतळा कुठेतरी उभा केला पाहिजे. आणि नुकतेच सातारा नगरपालिकेनं अहिल्या देवींचा पुतळा उभा करण्याचा ठराव केला आणि या कामाला एक काहीतरी ज्याला आपण कायदेशीर चौकट म्हणा किंवा एक काहीतरी हे म्हणतो ती या नगरपालिकेच्या ठरावामुळे मिळाली. त्यामुळे लवकरच आम्ही जागा निश्चित करून एक हे राजमाता अहिल्या देवींच्या कार्याला साजल असा पुतळा आणि ती वास्तू जी आहे ती आम्ही साताऱ्यामध्ये 100% उभी करणार. हे या निमित्तानं सर्व माझ्या इथं आलेल्या समाज बांधवांना मी सांगू इच्छितो. त्यामुळे ही सुद्धा स्वप्न आपलं जे आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वाला आम्ही नेऊ एवढी या निमित्तानं आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो. परत एकदा सातारा नगरपालिका, आपले सभापती अशोक शेडगे, राजू गोरे, आपल्या नगरसेविका वाघमोडेताई, या सगळ्यांचं आणि त्यांचे सर्व सहयोगी इथं आहेत, सगळ्यांचं मनापासून मला वाटतं आज उद्या परवा 3 दिवस कार्यक्रम आहे, बरोबर ना? परवा दिवशी मी नाहीये कारण मला चौंडीला अहिल्या देवींच्या जयंतीच्या कार्यक्रमाला तिकडे जायला लागणार आहे. राम शिंदे यांनी आपले सभापती जे त्यांनी मला कार्यक्रमाला अहिल्यानगरला चौंडीला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यामुळे मी साताऱ्यामध्ये इथं कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही म्हणून आज दर्शन घ्यायला आणि अभिवादन करायला या ठिकाणी आलो. सगळ्यांचं मी मनापासून आपले ज्यांनी सहभागी यामध्ये केला ते सर्व आमची तरुण मुलं, तरुण मित्र सगळे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि असंच आपलं राजमाता अहिल्या देवींचं कार्य तुमच्या माध्यमातून, समाज बांधवांच्या माध्यमातून पुढे जावं. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत एवढं लक्षात ठेवा आणि कायम राहणार एवढं लक्षात ठेवा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयोजित केलेल्या या छोट्याखानी कार्यक्रमात अहिल्यादेवी महोत्सव साजरा करण्यासाठी सातारा नगरपालिका तसेच अहिल्यादेवी होळकर समिती आणि या ठिकाणी बाबाराजे या ठिकाणी सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, नगरसेवक सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार.